नमस्कार, मी पूर्वी भावे झिरो अवरमध्ये आपलं स्वागत। आज आहे 12 फेब्रुवारी। आजची ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कदाचित खूप महत्त्वाची ठरू शकली असती। जर अजित पवारांचा दुर्दैवी अपघात झाला नसता, ते आज आपल्यात असते, तर कदाचित आज एक मोठी राजकीय घोषणा होऊ शकली असती। खरं तर अलीकडच्या काळातली राजकारणातली सर्वात मोठी घोषणा होऊ शकली असती। मला वाटतं की मी कशाबद्दल बोलतेय याचा तुम्हाला अंदाज आलाय। काही राष्ट्रवादी नेत्यांचं म्हणणं खरं असेल तर कदाचित दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण आज झालं असतं आणि पुन्हा एकदा पवार परिवारासह एकसंध राजकीय पक्षही पाहायला मिळाला असता। अर्थात आता या जर-तरला फारसा अर्थ नाहीये, पण अजितदादांच्या हयातीमध्ये जर राष्ट्रवादींचं विलीनीकरण घडलं नसलं तरी सुद्धा या विलीनीकरणाची चर्चा थांबलेली नाहीये। याकडे राजकीय वर्तुळाचं बारीक लक्ष आहेच। शिवाय अजितदादांच्या अपघाताबद्दल असलेले संशय, प्रश्न, शंका यांचाही सातत्याने सध्या पाठपुरावा सुरू आहे। तसंच आता राज्यामध्ये 29 पैकी बऱ्याच महापालिकांमध्ये महापौर बसलेत, तरी त्यावरूनही सतत शाब्दिक कुरघोडी सुरू आहे। या सगळ्या राजकीय घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत झिरो अवरच्या आजच्या पहिल्या भागामध्ये। तर घड्याळ आणि तुतारी एक होणार का? कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार? कोणत्या अटी शर्तींवरती हे ठरणार आहे का आधीच ठरलंय? याचा निर्णय कोण आणि कधी घेणार? दोन्ही राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांना पडलेले हे प्रश्न आहेत। शरद पवारांच्या पक्षाचे नेते सांगतायत त्यानुसार आज या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळायला हवी होती। जयंत पाटील यांनी सुद्धा 12 फेब्रुवारी हीच ती तारीख असल्याचं सांगितलं होतं, हेही तुम्हाला कदाचित आठवत असेल। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी आज त्याचीच आठवण करून दिली। जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर 7-8 तारखेला या विलिनीकरणासंदर्भातली जाहीर वाच्यता केली जाणार होती, पण त्यावेळेला ती तारीख दादांना काहीतरी सोयीची नव्हती वाटतं, कारण दादा काहीतरी दिल्लीला जाणार होते, जयंतरावांना काहीतरी सोयीची नव्हती, म्हणून जयंतरावांचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल। आज जर दादा या 12 तारखेला आपल्यामध्ये असते या दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असतं। दुर्दैवाने दादा आज नाहीत आणि हे विलिनीकरण होत नाही ही खंत देखील आमच्या मनामध्ये आहे। आणि विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान एक प्रश्न माझ्या मनामध्ये सातत्याने येतोय, कदाचित तुम्हालाही तो पडत असेल आणि म्हणून आज तुम्ही याच प्रश्नावरती व्यक्त व्हायचंय। झिरो अवरचा आजचा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झाल्यास पक्षाचं नेतृत्व कुणाकडे राहील असं आपल्याला वाटतंय? शरद पवार, सुनेत्रा पवार आणि अन्य कुठला तरी नेता, असे 3 पर्याय आहेत। तुमचं मत काय आहे आम्हाला जाणून घ्यायचंय। अजूनही आमचा प्रश्न लाईव्ह आहे। आता आजच्या विषयाच्या अनुषंगाने कोण कसं व्यक्त झालंय तेही पाहूयात। विलीनीकरणाच्या चर्चेवरती शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी थेट बोलणं टाळलं, पण तशी चर्चा सुरू होती याचे संकेत मात्र नक्की दिलेत। दादांशी काय बोलणं झालंय हे अनेकांना माहिती आहे असं सुळेंचं म्हणणं आहे, तर रोहित पवारांनी मीडियाला वेट अँड वॉच असं सांगितलंय। मी सीमेत बोलते जे माझा आणि माझ्या भावाच्या नात्यातलं आहे। मला दादा जे बोलला होता, माझं दादाशी जे बोलणं झालं होतं ते माझ्या आणि माझ्या भावामध्ये आहे। आज माझा भाऊ नाही आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं, पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो। त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कुणाच्याबद्दल काय काढावं? माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे आणि ते बऱ्याच लोकांना माहिती आहे। वाट बघा, सोमवार मंगळवारी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स होईल त्यातून जे काय आहे, जे घडलं, जी चर्चा झाली, कधी झाली, कुठल्या तारखेला झाली, कसं झालं, काय झालं, कोण काय बोललं, ह्या सगळ्या गोष्टींवर मी सोमवार नाही तर मंगळवारी बोलेन। आणि दुसऱ्या बाजूला दादांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र फारच सावध मत व्यक्त करताना दिसतायत। विलीनीकरणाचा निर्णय आता फक्त सुनेत्रा पवार घेतील असं राष्ट्रवादीचे मंत्री दत्तामामा भरणे आणि पक्षाचे खासदार सुनील शेळके यांनी म्हटलं। काल परवा दिल्लीला होत्या, देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री या दोघांना त्या भेटलेल्यात। राज्य शासनाच्या वतीनं जे काय कामं किंवा काय जे दादा असताना जे पेंडिंग विषय त्याच्याशी साधक बाधक वहिनींची चर्चा झालेली आहे। अजून वहिनी आल्यानंतर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे
आज या विषयावर तर मी बोलण्यापेक्षा स्वतः वहिनी आणि आमचे वरिष्ठ या बाबतीमध्ये योग्य तो आपल्या सर्वांना बोलतील आणि योग्य तो निर्णय घेतील. त्या बाबतीमध्ये आता वहिनी 2-3 दिवसानंतर झाल्यानंतर प्रत्यक्ष आमची भेट झाल्यानंतर या बाबतीमध्ये नक्की आम्ही चर्चा करू. दादांनी जर कुठल्या चर्चा केल्या असतील तर आम्ही त्यामध्ये शंका आणण्याचं कारण आहे किंवा आम्ही त्या नाकारतही नाही. परंतु आज दादांच्या पश्चात या ज्या काही चर्चा सुरू आहेत यावरती मला असं वाटतं की सुनित्रा वहिनी आता उत्तराधिकारी म्हणून संपूर्ण जबाबदारी सांभाळून काम करतायत. आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित घ्यायच्यात, करायच्यात, विलीनीकरण करायचं, मर्ज करायच्या, या ज्या काही सातत्यानं चर्चा सुरू आहेत यावर सर्वस्वी अधिकार सुनित्रा वहिनीच घेतील. तर अशा रीतीने विलिनीकरणाची चर्चा आणि त्यावरचे दावे एकीकडे सुरू आहेत आणि ते सुरूच राहतील. पण यापेक्षा गंभीर मुद्दा आहे अजित पवारांच्या अपघातावरती घेतल्या जाणाऱ्या शंकांचा. 2 दिवसांपूर्वी रोहित पवारांची मुंबईतली पत्रकार परिषद तुम्हाला आठवत असेलच. अपघाताबद्दल त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आज त्यांनी अपघाताबाबतची शंका पुन्हा एकदा बोलून दाखवली. असं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येतं आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठंतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता. हे तिथं कुठंतरी क्लिअर होईल असं मला वाटतं. रोहितची अस्वस्थता साहजिक आहे आणि अर्थातच मुलांना असं वाटत असतं की अनेक प्रश्न ज्याची उत्तरं सापडत नाही. त्याच्यामुळे रोहितनी जे प्रश्न मांडले त्याची अस्वस्थता किंवा त्याला जे वाटतंय की का झालं, कसं झालं हे आपण वाचू शकलो असतो का, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्याची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं काल स्टेटमेंट आलेलं आहे की याची सविस्तर ते माहिती घेतील आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी होईल. त्याच्यामुळे आपण त्या इन्क्वायरीची वाट बघूया. अजितदादांच्या अपघाताबद्दलची दुःखाची आणि संशयाची झालर येणारे काही दिवस सातत्याने असणार आहे. पण ती बाजूला सरत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार जबाबदारी हाती घेताना कर्तव्यासाठी सक्रिय होताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर काल पहिल्यांदाच त्या दिल्लीला गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये चर्चा काय झाली याचे तपशील कळलेले नाही आहेत. मात्र अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती त्यांनी केली असावी अशी अपेक्षा विरोधी पक्षांनी व्यक्त केली. मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना काकी काल भेटल्या या टी व्हीच्या माध्यमातून मला तिथं कळालं. त्यांच्याबरोबर पार्थी होता, जयही होता, त्याच्याचबरोबर इतरही 2 मोठे नेते त्यांच्याबरोबर होते. मी आशा करतो आणि अपेक्षा करतो की राजकारण बाजूला ठेवून काकींनी आणि सगळ्यांनीच तिथं एकच मुद्दा मांडला असावा की जो कुठला ॲक्सिडेंट झालेला आहे दादांचा तो ॲक्सिडेंट आहे का घातपात आहे त्याचे योग्य अशी इन्व्हेस्टिगेशन तिथं व्हावी. हाच एक मुद्दा आज महत्त्वाचा आहे आणि तोच मुद्दा त्यांनी मांडला असावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. रोहित पवारांनी दिलेलं प्रेझेंटेशन संदर्भात जो संशय व्यक्त होतो आहे महाराष्ट्रात त्या संदर्भात त्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांशी सुद्धा बोलायला हवं होतं. राजकीय चर्चा यापुढेही होत राहील पण गृहमंत्री अमित शहा आणि प्रधानमंत्री मोदी यांच्याशी जर प्रफुल्ल पटेल किंवा सुनेत्रा वहिनींनी चर्चा केली असती तर कदाचित तपासाला गती आली असती. यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती येऊयात आणि आज आम्ही जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नावरती प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते आपण पाहणार आहोत. जाऊयात मीडिया सेंटरला. काही वेचक वेधक अशा प्रतिक्रिया आम्ही निवडलेल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आशिष मनवरे एक्सवरनं म्हणतायत, मोठा राजकीय अनुभव आणि राजकारणावरती असणारी मजबूत पकड सोबतच जबरदस्त चाणाक्ष नीती यामुळे शरद पवार हेच दोन्ही राष्ट्रवादीचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम पर्याय आहेत. विलिनीकरण झाल्यानंतर या विलिनीकरण झालेल्या पक्षाची धुरा कोणाकडे असेल या पर्यायांवरती हे या आलेल्या प्रतिक्रिया आहेत. श्याम ठाणेदार म्हणतायत, सुनेत्रा ताईंना राष्ट्रीय अध्यक्ष करा, हे त्यांचं मत आहे. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया मयूर यांची आहे, व्यक्तीपेक्षा राज्यहित मोठं आहे त्यामुळे नव्या दमाचं आणि व्यापक असं अन्य नेतृत्व पुढे यावं.
म्हणजेच तिसरा पर्याय जो आहे तो त्यांनी इथे कुठेतरी त्याला कौल दिलेला दिसतोय. युट्यूबवरनं अमित जाधव म्हणतायत राष्ट्रवादीचे मूळ संस्थापक शरद पवार, विलिनीकरणानंतर शरद पवारच अध्यक्ष असावेत. युट्यूबवरची जयश्री पवार यांची प्रतिक्रिया आहे, सुनेत्रा पवारांनाच ही जबाबदारी पार पाडावीच लागेल आणि ती जबाबदारी त्या उत्तमरित्या पार पाडतील. पुढची प्रतिक्रिया आपण बघतोय, शरद पवारांची तब्येत आणि वय लक्षात घेऊन पक्ष नेतृत्व दुसऱ्या व्यक्तीकडे द्यावं. तेजस सुरवसे यांची प्रतिक्रिया फेसबुकवरनंच पुढची प्रतिक्रिया सागर चिंचवडे यांची आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्ष सुनेत्राताई पवार दोघांनाही समान अधिकार असावेत असा विचार त्यांनी मांडला. इंस्टाग्रामवरनं ओंकार बागल यांची प्रतिक्रिया आपण बघतोय, रोहित पवार किंवा जयंत पाटलांकडे पक्षाची जबाबदारी सोपवावी असं त्यांचं मत आहे. आणि आता याच मुद्द्याच्या अनुषंगाने किंबहुना राष्ट्रवादीचं विलीनीकरण त्याच्यावरती ज्या चर्चा होत आहेत त्याबद्दल आपण आणखीन चर्चा करूयात, विश्लेषण करूया. त्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार विकास लवंडे आणि त्याचबरोबर भाजपचे आमदार परिणय फुके. आपण तिघांची या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा अमोल मिटकरी यांच्याकडे जाणार आहे. अमोलजी, आज जर आपण ऐकलं तर 7-8 तारखेला विलिनीकरणाची खरं तर आधी शक्यता होती, परंतु प्रत्यक्षामध्ये 12 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होतं. याचा पुनरुच्चार आज केला गेलेला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं. नक्की काय तपशील तुम्हाला या संदर्भामध्ये माहिती आहेत? अजितदादांची अशीच इच्छा होती का? तुम्हाला ऐकू येत आहे का व्यवस्थित माझा प्रश्न? हा, मी स्पीकरवर टाकलाय फोन आपला आपल्याला आणि प्रश्न मला कळलाय का असा आवाज येतो. हे काही कनेक्ट झालेलं नाही. मला बरं. प्रश्न जरा परत विचारला पूर्वी तर बरोबर. आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेतृत्वाकडनं नाही, नेत्यांकडनं, मग सुप्रियाताईंकडनं सुद्धा त्याचा उल्लेख असू देत काही अंशी, रोहित पवारांनी सुद्धा वेट अँड वॉच असा उल्लेख केलेला आहे. पण त्याचबरोबर जयंत पाटलांनी जी 12 तारीख सांगितली होती विलिनीकरणाची त्याच्यावरती पुन्हा एकदा बोट ठेवलं गेलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज विलिनीकरणाची घोषणा होणार होती असे संकेत दिले जात आहेत. या संदर्भामध्ये आपण काय म्हणाल? अजितदादांच्या या संदर्भातल्या भूमिकेबद्दल आपल्याला काय माहिती आहे? नाही, गेल्या अनेक दिवसांपासून अजितदादा आदरणीय पवार साहेबांच्या त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या मधात एक व्हिडिओ आला होता मागच्या महिन्यामधला, म्हणजे ही दुर्घटना होण्याच्या पूर्वी. त्यावेळेस स्वतः अजितदादांनी, पवार साहेब त्या ठिकाणी होते, खासदार कोल्हे साहेब होते, जयंत पाटील साहेब, शशिकांत शिंदे साहेब, आमदार रोहित पवारजी, हे सगळे जण होते. त्यावेळेस सुद्धा तशी एक बैठक झाली होती आणि त्यानंतर बरेचदा ऑफ द रेकॉर्ड पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी पण आम्हाला सांगितलं होतं की 12 तारखेला साधारणपणे पहिल्यांदा 10 तारखेला विलिनीकरणाचा एक महाराष्ट्रासमोर मुद्दा येऊ शकतो किंवा दादा ते घोषित करू शकतात किंवा 12 तारखेला, असं आमच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती. पण 10 तारखेला आपल्याला माहित असेल की काल सुप्रियाताईंच्या मुलीच्या लग्नाच्या संदर्भातली पण ती घोषणा ती पूर्वीच ठरलेली होती. अर्थातच काल तो 10 तारखेचा मुद्दा होता आणि आज 12 तारीख आहे. त्यामुळे आज विलिनीकरणाच्या संदर्भात दादांनी काही कार्यकर्त्यांशी, तारखेबद्दल मी सांगत नाही पण सगळ्या कार्यकर्त्यांचं एक मत व्हावं, सर्वांनी एकत्र यावं. अर्थातच विलिनीकरण म्हणजे ती फक्त विलिनीकरण होऊ नये, कार्यकर्त्यांच्या भावना सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्या पुढे गेल्या पाहिजे अशा अनुषंगाने होतं. पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र अजितदादांच्या नेतृत्वात आली पाहिजे अशी आमच्या सर्वांची भूमिका होती. पण म्हणजे विलिनीकरणाचे बद्दल चर्चा झालेली होती याची तुम्ही पुष्टी करताय आणि त्या संदर्भामध्ये माहिती सुद्धा होती असंही तुम्ही म्हणताय? नाही, मी अजून परत सांगतोय की 12 तारखेला स्वतः अजितदादा याबाबत भूमिका जाहीर करणार होते. बर नक्कीच. आपण या अनुषंगाने विकासजींना विचारूया की विकासजी, आज पहिल्यांदा कुठेतरी अमोलजी म्हणतायत की अशा पद्धतीची चर्चा होती, परंतु हा निर्णय अर्थातच अजितदादा पूर्णपणे घेणार होते. पण हा प्रामुख्याने उल्लेख सातत्याने केला जातोय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं, आणि त्याच्या मागचं कारण काय आहे? म्हणजे त्याचा उल्लेख सातत्याने कुठेतरी करणं किंवा त्या संदर्भामध्ये एक फॉलोअप घेणं हे एकाच बाजूने का होताना दिसतंय? खरं तर ही चुकीची गोष्ट आहे. कुठेही आमच्या कोणत्याही नेत्यांनी आमच्या पक्षाच्या
अशी स्वतंत्रपणे या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन अशी काही मागणी केली किंवा काही प्रस्ताव दिला असं एकदाही घडलेलं नाही. अजितदादा जोपर्यंत होते तोपर्यंतच्या घडामोडी ह्या निश्चितपणे अमोल मिटकरींनी सांगितल्या पद्धतीने घडलेल्या होत्या. मी जरी त्या प्रक्रियेत सामील नव्हतो तरी पण मला त्या गोष्टी जवळून माहिती आहेत की त्या चर्चा झाल्या होत्या हे निश्चित आहे. परंतु अजितदादा गेल्यांच्या नंतर पूर्ण समीकरणं आणि पूर्ण चर्चा ती थांबलेली आहे. अजितदादांच्या नंतर अंत्यविधीचं ज्यावेळेस चालू होता, आज कुठंतरी तटकरे साहेबांनी सांगितलं की अंत्यविधी चालू असताना विलिनीकरणाची भाषा कुणी केली, तर मला असं वाटतं नरहरी झिरवाळ साहेबांनी त्याच्या संदर्भातली काहीतरी मीडियात भाष्य त्या दिवशी केलेलं होतं, बाकी कुणी केलेलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर कुणी पत्रकार वेगळ्या विषयावर बोलत असताना मीडियामधले लोक प्रश्न विचारल्यानंतर आमच्यातले कुणीतरी नेते विलिनीकरणाबद्दल काय घडलं होतं किंवा काय झालं होतं हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण आवर्जून अशी कुणी मागणी किंवा असं काय पत्रकार परिषद घेऊन कुठेही केल्याचं मला तरी माहिती विकासजी, नाही. तुम्ही आता असं म्हणताय की याची चर्चा चाललेली होती, दोन्ही बाजूला हे माहिती होतं, परंतु आता दादांच्या निधनानंतर गणितं बदललेली आहेत. ही काय गणितं बदलली आहेत असं वाटतं तुम्हाला? नाही, मुळामध्ये अजितदादा हे एक मोठे लीडर होते, एक महत्त्वाचा नेता महाराष्ट्रातून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे केवळ राष्ट्रवादी पक्षाचीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रातील एक मोठी हानी झालेली आहे. अजितदादांच्या जीवावर अनेक गोष्टी तिथे दादा एक आधारवड म्हणूनच होते एका प्रकारे. आता अजितदादा लीडर असल्यामुळे त्यांनी काही गोष्टी चर्चा केलेल्या होत्या, त्यांनी काही दिशा ठरवलेल्या होत्या, काही रोडमॅप ठरवलेला होता आणि कदाचित तो आता तितक्या ताकदीने निर्णय क्षमता असलेला कोणी व्यक्ती दादांच्या पक्षात आत्ता तरी दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे विलिनीकरणाबाबतच्या चर्चा आता दादांच्या नंतर कुठेही बैठक किंवा चर्चा किंवा प्रस्ताव असं झाल्याचं मला दिसत नाही. आणि त्याच्या बाबतीतल्या कुठल्याही बातम्या ज्या आहेत त्या तर्क किंवा सूत्रांच्या हवाल्यावर आहेत, पण अशी बैठक कुठेही कोणाची झालेली नाही. बरं, आपण अमोलजींना विचारूया यावर त्यांचं मत काय. अमोलजी, परिणयजी तुमच्याकडे येते अमोलजींचं उत्तर घेऊन. अजितदादांच्या बाबतीत कोणाचे अजितदादांच्या निर्णय क्षमतेच्या बाबतीत कोणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही. आता स्वतः विधिमंडळाच्या गटनेतेपदी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींचा सर्वानुमते त्या ठिकाणी निवड झालेली आहे. आणि मला एक सांगायचं आहे पूर्वीजी की कोणतीही मोठी घोषणा ही पक्षाच्या अधिकृत भूमिकेतून होते. अफवा असतात, काही ठिकाणी काही चर्चा असतात, काही ठिकाणी ऑफ द रेकॉर्ड काही चर्चा केल्या जातात. आणि अजितदादा नेहमी संघटनात्मक प्रक्रियेचा आदर करत राहणारे व्यक्ती होते. निर्णय कोणताही असो तो सामूहिक असतो, वैयक्तिक नसतो. कार्यकर्त्यांच्या भावना मी मगाच्या टप्प्यात मांडल्या, तुम्ही मला मदत ब्रेक केलं, पण मला परत सांगायचं आहे की अजितदादांनी काही कार्यकर्त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगितलं. अर्थातच राजकारणात हे अंदाज असतात, काही लोकांना अंदाज आणि वास्तव यामधला थोडासा फरक समजायला पाहिजे. अजितदादा कोणताही निर्णय कार्यकर्ते आणि जनतेच्या विश्वासाला धक्का लागणार नाही हे जे त्यांच्यावर काही राजकीय संस्कार होते त्या निर्णयातूनच ते निर्णय घेणार होते. पण आता अजितदादा आज नाही आहेत, दुर्दैवानं हे वास्तव स्वीकारूनच पुढे जावं लागते. पण एक सक्षम नेतृत्व म्हणून आता आम्ही सुनेत्रा वहिनींकडे पाहतो. आता याच्यामध्ये सुनेत्रा वहिनी सगळ्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये किंवा आमदारांची आता त्यांनी 1 to 1 करण्याचा एक जो निर्णय घेतला, अर्थातच ते आई म्हणून सर्वांना सांभाळणं हे त्यांची नैतिक आता समजा जबाबदारी पण अजितदादांचं कर्तव्य पण त्या पुढे पार पाडणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच यावर त्या अधिक मला असे वाटते लीड करून पुढचा निर्णय घेतील. बर. नक्कीच अमोलजी, एकंदरीत तुम्ही जे म्हणताय की कार्यकर्त्यांशी चर्चा करून एकत्रीकरणाचा अंदाज आहे, ते अंदाज असं तुम्ही का म्हणताय विचारायला मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे, परंतु आता मी जाते परिणयजींकडे. परिणयजी, सातत्याने असं म्हटलं जात आहे की या 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामध्ये भाजपची महत्वाची भूमिका आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ही नक्की भूमिका काय आहे? नाही, बघा असं आहे की अजितदादांनी त्यावेळेस भेटीगाठी केली होती, त्या विषयावर चर्चा केले होते की नाही केले होते हे आता कुणाला माहीत नाही. आता असं आहे की अजितदादा गेल्यानंतर मला असं वाटतं की या सगळ्या विषयांवर किंवा विलिनीकरणाच्या विषयावर पूर्णविराम लागलेला आहे. जसं विकासजींनी सांगितलं की जसं आता या सगळ्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे, पण मला असं वाटतं की या चर्चा मुद्दाम घडून आणत आहे. आता असं आहे की जर अजितदादांनी जर समजा त्यावेळेसचं विलिनीकरण करण्याचं जर त्यांनी जर ठरवलं असतं किंवा त्यांच्या जर मनात असलं असतं तर त्यांनी नेहमी जे ते राज्य सरकार चालवत असताना नेहमी कोणतेही विषय असतील ते माननीय देवेंद्रजींसोबत म्हणजे राज्याचे प्रमुख म्हणून किंवा त्यांचे जवळचे मित्र म्हणून ते देवेंद्रजीसोबत नेहमी चर्चा करायचे,
त्या संदर्भातली कुठली चर्चा त्यांनी देवेंद्रजीसोबत केली असती? नाही. तर किंबहुना त्यांच्या पक्षातील जे प्रमुख नेते आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, छगन भुजबळ साहेब बरोबर आहे, असतील पण किंवा विकासजी, इतर आज ज्या त्यांच्या ज्या नेते- भगिनी आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या आणि माझ्या दादांमध्ये जे काही चर्चा झालेली आहे ती माहिती आहे, ती वास्तव आहे, असं सुप्रिया सुळेंनी आज म्हटलेलं आहे. म्हणजे नाही, किती बघा, हे काही वैयक्तिक कोणत्या घरगुती चर्चा नाही, या कोणत्याही घरगुती चर्चा नव्हत्या, या पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा होत्या. आणि पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा असताना पक्षाचे जे प्रमुख नेते असतात, पक्षाचं नेतृत्व अजितदादा करत असतील, पण इतरही लोक मिळून पक्ष असतो आणि पक्षाच्या इतर नेत्यांसोबत चर्चा करून कोणतीही आपण जर चर्चा करतो किंवा कोणत्याही गोष्टीच्या एखाद्या निकषावर येतो, एका निर्णयावर येतो, त्याआधी आपण आपल्यासोबत जे अनेक वर्षापासून काम करतात, आपल्या पक्षात अनेक वर्षापासून काम करतात, त्या लोकांसोबत चर्चा करून, त्या लोकांसोबत भेटी करून त्या सगळ्या विषयाचा एक निर्णय आपण घेत असतो. आता प्रफुल्ल पटेलजींना नाही विचारलं, भुजबळ साहेबांना नाही विचारलं, कुणाला तटकरे साहेबांना ते माहीत नाही. किंबहुना किमान त्यांचे जे सुपुत्र आहे सन्माननीय पारदादा असतील किंवा जयजी असतील, यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली असती? नाही. तर जर कोणासोबत चर्चा नाही केली असती, जर घरगुती जर विषय असला असता तर त्यांच्या पत्नी श्रीमती सुमित्राताईंसोबत तर ते बोलले असते आणि त्यांनी निश्चितच या सगळ्या विषयाचं काही ना काही तर घरी चर्चा केली असती. आज कुठेच ह्या विषयाचा कुठेच कोणाला माहीत नाही. फक्त काही सत्ता पिसासू जे लोक आहेत, काही नेते आहेत शरद पवार गटाचे, त्यांना ते मुद्दाम ह्या सगळ्या विषयाचं काहीतरी हे करत असतील. आणि माझा दुसरा जो विषय आहे, जो सामान्य ठीक जनतेच्या आहे, मनातला जो परिणयजी, विषय आहे, तुमचा मुद्दा कळलेला आहे. आपल्याला एक छोटासा ब्रेक आता घ्यायला लागणार आहे, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने आता म्हणलात की आता कुठेतरी या चर्चांना पूर्णविरामच लागलेला आहे किंवा कुठेतरी व्यक्तिगत नात्यांमधला मुद्दा नाही आणि त्याच्या पलीकडचा मुद्दा, याच्यावरती विकासजींचं म्हणणं काय आहे बघण्यासाठी आपण पुन्हा एकदा ब्रेक नंतर त्यांच्याकडे जाणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर 0 आवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार की नाही या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आणि त्याचबरोबर भाजपचे आमदार परिणय फुके. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया. विकासजी, तुमच्याकडे येतेय. ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही ऐकलंच असेल की परिणय फुके यांनी असं म्हटलेलं होतं की विलिनीकरणाच्या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम आता लागलेला आहे. इतकंच नाही तर सत्तापिपासू पक्षाकडनं ही चर्चा केवळ पुढे ठेवण्यात येते. आपल्या याच्यावरती उत्तर? नाही, खरं तर परिणय फुके हे म्हणजे त्यांच्या पातळीवर भाजपा म्हणून ते बोलत असतील, त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे. परंतु आम्ही आमच्या पक्षाने सध्या अजितदादांचा हा अपघात नसून कुठेतरी घातपात आहे, त्याच्यावर रोहितदादा पवार यांनी जी काही पत्रकार परिषद घेऊन जे मुद्दे उपस्थित केलेत त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अमोल मिटकरी वगळता एकही प्रमुख नेता, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, कुणीही बोलत नाहीत. रोहितदादांना जे प्रश्न पडले ते प्रश्न या नेत्यांना का पडत नाहीत याच्यावर आम्ही सध्या काम करतोय. अजितदादांच्या घातपाताचा तपास झाला पाहिजे. अजून त्याच्यातली सत्यता कुठं पुढं आलेली नाहीये आणि या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घेण्याची गरज आहे, ती घेतली जात नाहीये. परिणय फुकेंनी आम्हाला कुठेतरी सत्ता पिपासू म्हणण्यापेक्षा जरा आत्मपरीक्षण करावं की आपण 2-2 पक्ष फोडून या महाराष्ट्रामध्ये कुठला आदर्श निर्माण केलाय, कशा पद्धतीनं आपण राजकारण करतोय याचं जरा आत्मपरीक्षण करावं. आम्ही कुणीही त्याच्यावर आत्ता बोलायला तयार नाहीत, कारण आमचं आत्ता एकच आहे की अजितदादांचा घातपात जो झालाय याच्या मुळाशी आम्हाला जायचं आहे. आणि रोहितदादा पवारने जी टू द पॉईंट अभ्यासपूर्वक अतिशय विवेकबुद्धीने जी काही पत्रकार परिषद घेऊन जो PPT-द्वारे जे प्रेझेंटेशन मांडले जगासमोर, त्या प्रत्येक मुद्द्यावर चौकशी व्हायला पाहिजे होती. सुनील तटकरे काल दिल्लीला गेले होते, त्यांनी कुठेतरी नरेंद्र मोदी साहेबांना किंवा अमित शहाना निवेदन देताना फोटो आम्हाला बघायला मिळाला असता या चौकशीच्या अनुषंगाने किंवा उपस्थित केलं तर आम्हाला बरं वाटलं असतं. विलिनीकरण हा काही मुद्दा आमचा नाहीये, त्याच्यावर आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. बरं, परिणयजी. परिणयजी, आवाज बंद, तुम्हाला आवाज ऐकू येतोय का आवाज माझा? बंद झाला. बरं, ठीक आहे. आपण अमोलजींकडे जाऊया. अमोलजी, एक महत्वाचा मुद्दा, खरं तर विषय वेगळा आहे पण महत्वाचा मुद्दा आहे तो सुद्धा, आणि तो म्हणजे घातपाताचा असलेला संशय. याबद्दल विकासजी म्हणाले, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, मी आमदार रोहित पवार यांनी जी काही पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे उपस्थित केले त्या गोष्टीचं मी समर्थनच केलेलं आहे. हे मुद्दे मी 27 तारखेला दादांच्या विमानाचा झालेल्या अपघातानंतर
28 तारखेपासून सातत्यानं मी हे मुद्दे लावून धरतो आहे आणि त्यांनी पण बहुतांश अंशी ते मुद्दे मांडलेले आहेत. त्याच्यामुळे हा अपघात नसून घातपात आहे याबाबत मी पण प्रश्न उपस्थित केलेत. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना 2 दिवसा पहिले भेटलो आणि त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, कारण CID चौकशी जी काही आहे त्याला काही मर्यादा येऊ शकतात. त्याच्यामुळं यामध्ये अनेक शंका कुशंकांना जागा मिळते. महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न भरपूर अनुत्तरित आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जी काही पत्रकार परिषद दिल्ली आणि मुंबईला घेतली त्या परिषदेच्यावर कोणाच्या आक्षेप असण्याचं कारण आहे. त्यांनी रास्त प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि ते अपघाताच्या संदर्भातली प्रश्नाची उत्तरं आली पाहिजे. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही उच्चस्तरीय चौकशी याबाबत लावू. नक्कीच. एक फक्त जाता जाता दोघांनाही प्रश्न विचारते आणि त्यानंतर परिणयजींकडे अगदी थोडक्यामध्ये येणार आहे. अमोलजी, जर विलिनीकरण 2 पक्षांचं झालं तर नेतृत्व कोणाकडे असेल असं आपल्याला वाटतं? नाही, विलिनीकरणाचा निर्णय हा आमच्या पक्ष पातळीवर होईल. राष्ट्रीय अध्यक्षपदावर सुनेत्रा वहिनींना संधी मिळावी याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्रंटल सेलच्या 10 विविध संघटनांनी पत्र दिलेले आहेत. प्रांताध्यक्षांकडे पत्र दिलेत, राष्ट्रीय कार्याध्यक्षांना पत्र दिलेले आहेत. आम्ही पण ती मागणी केली. विधिमंडळ गटनेते पदाच्या वेळेस सही देत असताना आम्ही राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा वहिनी त्यांना तिथे संधी मिळावी ही विनंती केली. आता त्या ज्यावेळेस हा कारभार हाती घेतील त्यानंतर ते जे काही निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही सहमत असू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी या निमित्तानं आपल्या समोर सांगतो. नक्की. विकासजी, तुम्हालाही हाच प्रश्न विचारायचा, अगदी एका वाक्यामध्ये उत्तर द्या की 2 पक्षांचं विलिनीकरण झालं तर सूत्र नेतृत्वाची कोणाच्या हाती असतील? नाही, याच्यावर जर तरवर बोलण्याची गरज नाहीये. याच्यावर आमचे पक्षश्रेष्ठी बोलतील. परंतु अमोल मिटकरींना माझा इथे एक प्रश्न आहे की अमोल मिटकरी, दादांच्या या घातपाताबद्दल तुम्ही एकटे सोडला तर तुमच्या पक्षातले वरिष्ठ नेते गप्प का आहेत? ते का बोलत नाहीत? कुणाच्या दबावाखाली आहेत? हा साधा माझा प्रश्न आहे. विलिनीकरणाबद्दलचा आमचा आत्ताचा प्रश्नच नाहीये, ती चर्चाच नाहीये. त्याच्याबद्दल आमचे पक्षश्रेष्ठी बोलतील. बर. विकासजी, नक्कीच हा मुद्दा महत्त्वाचा आहे, परंतु या मुद्द्यावरती आपण नक्की पुन्हा एकदा चर्चा करू. आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि यापूर्वी सुद्धा ही चर्चा केलेली आहे. खरंच हा गंभीर विषय आणि त्यावरती सातत्याने पाठपुरावा आमच्या चॅनेलतर्फे आम्ही नक्कीच करणार आहोत. परिणयजी, एक जाता जाता फक्त तुमचा असा प्रश्न आहे की सातत्याने असंही म्हणलं जाते की भाजपचा याच्याशी काय संबंध येतो? 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार असेल तर याच्यावरती तुम्ही काय उत्तर द्याल अगदी एका वाक्यामध्ये? बघा, असं आहे की आज राष्ट्रवादी पक्ष, अजितदादा गट जो आहे तो भारतीय जनता पार्टीसोबत युतीमध्ये आहे. केंद्रातही युतीमध्ये आहे आणि राज्यातही युतीमध्ये आहे. आणि मग NDAमध्ये असताना त्या पक्षात निश्चितच कुणासोबत करायचं, काय करायचं निश्चितच ते चर्चा करून करतीलच. पण माझा एक प्रश्न या माध्यमातून आणखीन आहे की शरद पवार गट जर विलिनीकरण झालं तर शरद पवार साहेब सुमित्राताईंच्या नेतृत्वात काम करायला तयार आहेत काय? किंवा ते NDAमध्ये सामील व्हायला तयार आहेत का? ते माननीय मोदीजींचं नेतृत्व देशात आणि राज्यात माननीय देवेंद्रजींचं नेतृत्व म्हणजे तुमच्या दृष्टीने ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि याची सुद्धा उत्तर आपल्याला योग्य वेळी मिळतीलच. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली वेळ फार कमी आहे परिणयजी, त्यामुळे याच मुद्द्यावरती आपल्याला आज चर्चा थांबावी लागेल. परंतु आज तुम्ही तिघही इथे आलात आणि याबद्दल आपले विचार मांडलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आपण नेत्यांचे विचार ऐकलेले आहेत. या संदर्भामध्ये ABP माझाची भूमिका आता जाणून घेऊयात. सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. धन्यवाद पूर्वी. अजितदादा गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा एकदम मोठ्यानं होऊ लागल्या. आता दादांना विलिनीकरण हवं होतं का? तर उत्तर द्यायला राष्ट्रवादी तुतारीची गरज नाही. दादांची स्वतःची वक्तव्य, शरद पवारांशी त्यांच्या वाढत्या भेटीगाठी आणि तुतारीच्या अनेक उमेदवारांचे घड्याळावर निवडणूक लढणं, या गोष्टी स्पष्ट करून जातात की दादांची इच्छा काय होती. पण हे विलिनीकरण दादा आज म्हणजे 12 फेब्रुवारीला खरंच घोषित करणार होते का, की ही फक्त चर्चा सुरू होती? याचं उत्तर आहे माहीत नाही. कारण आज दादा नाहीत. दादांनी जाण्याआधी अशी कुठलीही तारीख सांगितली नव्हती. 12 फेब्रुवारीही नाही आणि दुसरी कुठलीही नाही. दादा गेल्यावर जी मंडळी तारीख सांगत आहेत त्यांनी दादा हयात असताना मात्र अशी कुठलीही तारीख किंवा विलिनीकरणाचा निर्णय जनतेला सांगितला नव्हता. दादा गेले, सगळीच परिस्थिती बदलली. राजकीय गणिताचा खेळही बदलला. सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या समोर दादांच्या निधनाच्या दुःखाचं सावट विलिनीकरणाबाबत काही व्यावहारिक राजकीय प्रश्न सुद्धा घेऊन आलंय.
शरद पवारांच्या पक्षाशी या नेत्यांचे वैयक्तिक तणावपूर्ण संबंध, स्वतःचं, पक्षाच्या इतर नेत्यांचं राजकीय अस्तित्व, महत्त्व टिकवून ठेवण्याचं आव्हानही समोर आहे. त्यामुळे साहजिकच विलिनीकरण आत्ताच्या परिस्थितीत ताबडतोब करणं फारसं फायद्याचं नाही. तर दुसरीकडे दादा जाण्याच्या दुःखाचा सामना करताना शरद पवारांकडे असलेली तुलनेनं मोठ्या नावांची फळी, निवडणुकीत चिन्हाच्या आदलाबदलीनंतर अर्ध्या वाटेत थांबलेली प्रक्रिया आणि घड्याळ चिन्ह, मूळ नावाचा पक्ष वापस मिळण्याची शक्यता. त्यामुळे इथं मात्र विलिनीकरणाची साहजिकच घाई. खरं तर दोघांच्या समोरच्या ह्या वेगवेगळ्या व्यावहारिक अडचणीत हा निर्णय अडकलेला नाहीये. तो अडकलाय एका कॉमन प्रश्नाच्या उत्तरात. आणि तो कॉमन प्रश्न म्हणजे विलिनीकरण झालं तर आता पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व कुठल्या बाजूकडे असणार. कारण दादा असते तर हा प्रश्नच राहिला नसता. पूर्वी. धन्यवाद सरिता. संपादकीय ऐकल्यानंतर महाराष्ट्राने आपल्या प्रश्नावरती काय कौल दिलाय जाणून घेऊया. जाऊयात पोल सेंटरला आणि त्यानंतर आपण दुसऱ्या विषयाकडे वळणार आहोत. परंतु आधी पाहूयात पहिल्या प्रश्नावरचा कौल. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झाल्यास पक्ष नेतृत्व कोणाकडे राहील असं वाटतंय? 67,000 मतं आलेली आहेत. त्यामध्ये 55% लोकांचं मत आहे शरद पवार यांच्याकडे नेतृत्व राहील. सुनेत्रा पवार यांना 39% लोकांनी कौल दिलेला आहे आणि 6% लोक म्हणतायत इतर कोणीतरी नेता नेतृत्व स्थानी असू शकतो. आता आणखीन काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहणार आहोत. परभणी महापालिका महापौर निवडणूक आज अत्यंत महत्त्वाची ठरली. तिने सेंटर स्टेज घेतलं. राज्यामध्ये इतर ठिकाणी ठाकरे सेनेची पडझड झालेली आपण खरं तर महापालिका निवडणुकांमध्ये पाहिली. पण परभणीमध्ये ठाकरे सेनेचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर विराजमान झालाय. चंद्रपूरमध्ये ठाकरे सेनेने भाजपला साथ दिली आणि काँग्रेसची साथ सोडली. त्यामुळे आता परभणीमध्ये काँग्रेस ठाकरे सेनेला साथ देणार का असा प्रश्न होता. पण इथे काँग्रेसनं आपला आघाडी धर्म पाळलेला दिसतोय. परभणीचे महापौर झालेले आहेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल आणि उपमहापौरपदी विजयी झालेत काँग्रेसचे गणेश देशमुख. इक्बाल यांनी भाजपच्या तिरुमल्ला खिल्लारे यांचा पराभव केला तर उपमहापौर निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाझमा अब्दुल रहीम यांचा पराभव झाला. पण ही निवड होताच ठाकरे सेना आणि काँग्रेसवरती असलेला फोकस झटकन वळला तो नव्या महापौरांकडे. कसं आहे, ठाकरेंच्या राज्यभरामध्ये मराठी महापौर असा त्यांचा जो मुद्दा होता, हा मुद्दा त्यांनी प्रचारामध्ये पुरेपूर वापरला होता. मात्र आता ठाकरेंचा एकमेव महापौर आहे आणि तोही मुस्लिम. आणि भाजपसह त्यांच्या विरोधकांना ही टीकेची आयती संधी आहे. म्हणूनच आज विरोधकांनी ठाकरेंवरती तोफ डागायला सुरुवात केली आणि यामुळे नव्या राजकीय वादाला तोंडही फुटलंय. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी यावरनं टीका केली आहे. आणि दुसरीकडे मुस्लिम नगरसेवकांची संख्या परभणीत लक्षणीय आहे म्हणून सय्यद यांचं नाव पुढे केल्याचं ठाकरेंकडनं सांगितलं जातंय. औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम परभणीमध्ये उद्धव ठाकरे करतायत. निवडणुकीमध्ये मराठीचं नाव घ्यायचं, निवडणुकीमध्ये मराठी माणूस म्हणून गप्पा मारायच्या आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते, महापौर बसवण्याची वेळ येते, तेव्हा मात्र मुस्लिम महापौर द्यायचा, औरंगजेब फॅन क्लबचा महापौर द्यायचा. हेच उद्धव ठाकरेंचं बेगडी धोरण आहे आणि हे बेगडी धोरण परभणीमध्ये उघड झाले. या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो, अटल बिहारींनी केलेलं आहे. या देशाचा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री मुसलमान होऊ शकतो, महाराष्ट्रात झालेले आहेत. राज्यपाल होऊ शकतात, लष्कर प्रमुख होऊ शकतात, झालेले आहेत. निवडणूक आयुक्त मुस्लिम होऊ शकतात. मग एखाद्या ठिकाणी जर मुस्लिम महापौर झाला तर हा तुम्हाला प्रश्न का पडावा? काय तुम्हालाही सगळ्यांना काल संघ विचाराचं बाळकडू तुमच्या पोटात आणि ओठात गेलंय का? नाही, तसं नाही. मला असं वाटतं तो काम करणारा आहे ना, काम केलं पाहिजे त्यांनी. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुसलमानांना देशात राहायला अलाउड आहे का नाही आहे, हा महत्त्वाचा विषय आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहिल्या. आता पाहूयात अशी एक बातमी जी फक्त बातमी नाही आहे तर समाजामध्ये बदल घडवण्याकडे एक पाऊल आहे. जाता जात नाही ती जात असं नेहमी म्हटलं जातं. पण अहिल्यानगरमधल्या सौंदाळ ग्रामपंचायतीने जातमुक्त गावाची घोषणा करत या उक्तीला छेद दिलाय. ग्रामपंचायतीनं ठराव एकमुखानं पारित करत
केवळ राज्यासमोर नाही तर देशासमोर एक आदर्श निर्माण केलाय. हा ठराव आणण्यामागे गावाची काय संकल्पना होती जाणून घेऊयात गावचे सरपंच शरद अरगडे यांच्याकडनं. ग्रामीण भागामध्ये कुठंही जातीची गरज दैनंदिन जीवनामध्ये भासत नाही, परंतु जाणीवपूर्वक फक्त निवडणुका लागल्या किंवा राजकारण सुरू असलं त्याच्या वेळेस खुर्ची टिकवण्यासाठीच जात लागते. सौंदाळा गावामध्ये जाणीवपूर्वक जातीपातीचा भेदभाव केला जाणार नाही आणि वागण्यात तर नसणारच, परंतु एक माणुसकी म्हणूनच जात आपण मानायची आणि सगळ्यांनी जे काही वेगवेगळे उत्सव आहेत, सण उत्सव आहेत, याच्यामध्ये एकमेकांच्या कुटुंबासारखं सहभागी व्हायचं आणि जातीपातीचा समूळ नाश करायचा, अशा पद्धतीने आम्ही जातमुक्त ठराव केलेला आहे. आमच्या ग्रामपंचायतीने जो हा ठराव घेतलेला आहे, भविष्याच्या दृष्टीनं याच्याकडे आपण जर बघितलं तर हा अत्यंत चांगला ठराव आहे. खऱ्या अर्थाने या ठरावामुळे साने गुरुजींची शाळेतली जी प्रार्थना आहे आणि त्या प्रार्थनेतलं जे पहिलं वाक्य आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पण, कमीत कमी आपल्याला गावातील लोक आपले वाटावेत, या उद्देशानं या अनुषंगानं हा ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण जर तरुण मुलांचे रिंगटोन बघितले, DP बघितले तर जातीवरून ठेवलेले आहेत. कुणी जय भीम म्हणतं, कुणी शिवाजी महाराज म्हणतं. हे जे महापुरुष आहे ते आपण जातीमध्ये वाटून घेतलेले आहेत. जयंत्या पुण्यतिथ्या जे त्या जातीने साजऱ्या करायच्या का, त्यांचे काम बाकीच्या समाजासाठी नाही आहे का? पण आजकालच्या राजकारण्यांनी ती गोष्ट तरुणांच्या मनामध्ये पूर्णपणे बिंबवलेली आहे. हे कुठंतरी खोडलं गेलं पाहिजे, मोडलं गेलं पाहिजे, म्हणून आमच्या गावाने हा जातमुक्त गावचा ठराव घेतलेला आहे. जातीपात नष्ट जर झालं तरच खऱ्या अर्थाने सर्वांना शांतता प्राप्त होणार आहे, सामाजिक ऐक्य निर्माण होणार आहे, खरी बंधुता निर्माण होणार आहे, सहिष्णुता निर्माण होणार आहे आणि एकमेकावरची प्रीती निर्माण होणार आहे आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होईल असं मला वाटतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.